हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत दह्याची कढी फुटू नये यासाठी काही टिप्स पाहणार आहोत. हे पहा, इथे लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. दही घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन घालणार आहे. हे पहा, मस्त असं दही आपल्याला फेटून घेणार आहोत आपण. आता छान असं आपल्याला पाणी न टाकता हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व गुठळ्या त्यातल्या फोडून घ्यायच्या आहेत. पाणी टाकायचं नाही आपल्याला. सर्वप्रथम आपण ते गुठळ्या व्यवस्थित सर्व फोडून घ्यायचे आहे. पहा, पळीच्या साहाय्याने छान असं हलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे मी. हळदीने काय होतं, कलर छान येतो कढीला अजून. हे पहा, मस्त असं छान हलवून घेतलेलं आहे. सर्व गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, तुम्हाला आता पाणी लागेल तसं ॲड करू शकता यामध्ये आणि हलवून घ्यायचं आहे एकदा. आता एक कढई आपण तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे. फक्त छान तापून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान तापलं की त्यामध्ये जिरा मोहरी घालायची आहे. छान अशी जिरं मस्त फुललं की त्यामध्ये आपण मिरच्या कापून घेतलेल्या घालणार आहोत. हे पहा, मिरच्या घातलेल्या आहे आणि बारीक ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे. बराचसा लसूण घातलेला आहे. छान असं लसूण, हे पहा, छान असं लसूण हलकासा तांबूस कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत आपण. कढीपत्ता घातलेला आहे त्यामध्ये. हे पहा, मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस मोठा करायचा नाही आहे, एकदम मंद ठेवायचा आहे गॅस. आता यामध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे घालणार आहे. हे पहा, मेथीच्या दाण्याने छान लागते अजून कढी. हे पहा, मेथीचे दाणे घातलेले आहेत थोडेसे. आता आपण छान असं परतून घेऊया 2 ते 3 मिनटं. हे पहा, छान असं परतून घेणार आहोत आपण. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हिंग घातलेलं आहे थोडंसं. हे पहा, आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील. थोडीशी हळद घातलेली आहे. हे पहा, छान असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. छानपैकी असं आपला लसूण आणि मेथीचे दाणे देखील छान भाजलेले आहेत, पाहू शकता. थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. मस्त असं खमंग फोडणी बसलेली आहे आपली. छान अशी कढी देखील आपली एक संघ झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. छान आपण हलवून घेतलेली आहे. काही वेळेला बरेच जणांची कढी अशी फुटते, पाणी एका बाजूला दही असं होतं. ही टिप्स वापरून पहा, कढी तुमची फुटणार नाही कधीच. हे पहा, आता आपण त्यामध्ये फेटून घेतलेली दही आणि बेसन पिठाचं मिश्रण घालणार आहोत. पाणी तुम्हाला लागेल तसं त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. हे पहा, छान आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. कलर देखील छान आलेला आहे, पाहू शकता. कढी आपण मंद आचेवर उकळून घेणार आहोत. हे पहा, एक 5 मिनटं आपण कढी मंद आचेवर उकळून घ्यायची आहे. साखर घातलेली आहे थोडीशी. हे पहा, आपण मीठ अजून घातलेलं नाही यामध्ये. सर्वात शेवटी आपण मीठ घालणार आहोत कढीमध्ये, जेणेकरून कढीचा कलर देखील चेंज होणार नाही. चवीलासुद्धा खूप छान लागते. हे पहा, मीठ घातलेलं आहे. कढीला छान अशी उकळी आलेली आहे आपली, पाहू शकता. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आपली दह्याची कढी तयार झालेली आहे छानपैकी. हे पहा, पाहू शकता. कलर देखील किती सुंदर आलेला आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे पहा, अशा प्रकारे कोथिंबीर वरून घातलेली आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होणार नाही कोथिंबीरीचा. हे पहा, छान अशी मस्त उकळी आलेली आहे आपल्या कढीला, पाहू शकता. एकदम एकसंघ अशी कढी झालेली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते डिशमध्ये. हे पहा, अजिबात थोडीही फुटलेली नाही आहे. चव देखील खूप अप्रतिम लागते. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा, नातेवाईकांना. नक्की करून पहा रेसिपी एकदा. तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा मला. कढी तयार आहे.